नमस्कार. हे काय आणलं आहे मी माहेराहून ते दाखवते. म्हटलं गावाहून आल्यानंतर बॅग रिकामी करण्याआधी बॉक्समध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर माहेराहून बॉक्समध्ये पापड आणि कुरडाईच असणार आहे. तर यातली कुरडाईची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकणार, पण जे 2 प्रकारचे पापड आहेत ना त्याची रेसिपी मी पुढे शेअर करेल. नंतर त्या पिशवीत सांडगे होते. सांडग्याची भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. बघितली नसेल तर चॅनलला जाऊन बघा. नंतर उडदाचे पापड गिरणीवरून करून आणले होते. ते घरी नव्हते लाटले, मशीनवरून करून आणले होते. आणि हे आहे शेवाळ्या गव्हाच्या, ह्या पण मशीनवरून करून आणल्या होत्या. आणि हाताच्या पण करते, त्याची मी खीर बनवते. हाताच्या शेवाळ्यांची खीर पण मी माझ्या चॅनलवर टाकली आहे. नंतर हे साबुदाण्याचे पापड दिले होते आणि हे सगळं मी डब्यांमध्ये भरून घेतलं. डबे मी आधी स्वच्छ धुवून घेतले होते. आता तांदूळाचे पापड आम्ही कसे केले होते तर 2 किलो तांदूळ 1 रात्र व 1 दिवस पाण्यात भिजत घातले होते. नंतर ते तांदूळ पाण्यातून काढले एका गाळणीत. त्याच्यातील सगळं पाणी निथरलं की एका कॉटनच्या कापडावर हे तांदूळ पसरवून ठेवले. 2 ते 3 तास फॅनखालीच वाळवले होते, उन्हात नव्हते वाळवले. आणि ते पूर्ण कोरडे नाही होऊ द्यायचे. त्यातलं असं दाणा पटकन हाताने तुटेल एवढं ते तांदूळ वाळले की गिरणीवरून दळून आणायचे. आता दुसऱ्या दिवशी आम्ही पापड करायला घेतले होते. जेवढं आपण पीठ घेतो ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं असतं, पण मग तांदूळाचं पीठ फुलतं म्हणून 1 कुकरचा डब्बा आणि वरतून 2 ग्लास पाणी एवढं लागलं होतं. पण सुरुवातीला मी 1 कुकरचा डब्बा व 1 ग्लास पाणी एवढं पातेलीत ॲड केलं होतं. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येते तोवर या पापडमध्ये टाकण्यासाठी 2 चमचे मीठ घेतले होते, 2 चमचे पापड खार घेतला होता. पापड खार ज्यामुळे पापड छान फुलतो. आणि 1 चमचा खसखस घेतली होती. कोणी कोणी तीळ पण ॲड करतं. आणि याच्यात असेच जिन्नस ॲड करायचे की जेणेकरून पापडाचा रंग चेंज नाही झाला पाहिजे. म्हणजे पांढरा पापड असतो ना तो तरी पण येल्लोइश दिसतो, तो एकदम पांढरा शुभ्र दिसत नाही. ते चिकाचे पापड असतात ना तेच छान पांढरे शुभ्र दिसतात. नंतर यात 1 मोठा पळी तेल ॲड केलं होतं. तेल ॲड केल्यामुळे पीठ खाली पातळीला जास्त चिकटत नाही. आणि या पाण्याला उकळी आली की यात 1 कुकरचा डब्बा पीठ ॲड केलं. पीठ ॲड केल्यानंतर लाटण्याने त्याला थोडे थोडे होल करून घेतले जेणेकरून ते पाणी पिठावर येतं आणि पीठ शिजायला मदत होते. पीठ जास्त वेळ पण झाकायचं नाही, 5 मिनटं झाकलं होतं. ते खालून लागलं पण नाही पाहिजे. आणि लगेच ते मिक्स करून घेतलं गॅसवरच. या प्रोसेसला घेरणे किंवा हाटणे असं म्हणतात. आमच्या खानदेशमध्ये या प्रोसेसला पीठ घेरलं असं म्हणतात. आता हे पीठ गॅसवर थोडं घेरून घेतलं. नंतर ते खाली घेतलं आणि एकाला पकडावं लागतं आणि दुसऱ्याला असं कंटिन्यू ते घेरून घ्यावं लागतं. त्यामुळे त्यातले जे लम्स असतात ना ते पूर्ण मोकळे होऊ द्यायचे. असं कंटिन्यू ते घेरून घेतलं. पीठ जरी गॅसवर घेरून घेतलं असलं तरी ते एकट्याचं काम नाही. आणि म्हणून जेव्हा केव्हा आम्ही असे सगळे एकत्र येतो आणि हे वाळवणाचे पदार्थ उन्हाळ्यातच केले जातात. म्हणून मग उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या पण असतात, इतर वेळेस वेळ पण नसतो. 1-1, 2-2 दिवस मुलांना सुट्ट्या असतात. मग अशा वेळेस कधी काढणार पापडांचा घाट. म्हणून उन्हाळ्यातच आम्ही हे पापडं करून घेत असतो. आणि वहिनी, बहीण, आई आम्ही सगळेजण मिळून हे पापडं करून घेतो. आणि आधीसारखे आता फक्त एकाच घरापुरती पापड लागणार नाहीत तर ते 3 घरी जातात. म्हणजे माझ्या घरी, माझ्या बहिणीच्या घरी, माझ्या बहिणीच्या घरी. म्हणून एवढ्या जणांचे पापड एकटी आई करत बसण्यापेक्षा जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो तेव्हा आम्ही हे पीठ असं छान घेरून घेतो. आणि एकदा पीठ घेरल्यानंतर यावर ओला कपडा झाकून घेतला आणि परत 10 मिनटासाठी हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर परत हे पीठ घेरून घेतलं. कधी मी घेरत होते, कधी माझी वहिनी घेरत होती, कधी बहीण घेरत होती. आणि एकाला ते कंटिन्यू पकडून ठेवावं लागतं. त्यामुळे ते पातेली स्टेबल राहते, ती हलत नाही. पापडाचं पीठ घेरण्यासाठी एक असा उभा मोठा चाटू असतो ॲक्च्युली, पण आम्हाला त्या चाटूने काही पीठ घेरायला जमत नव्हतं आणि लाटण्याने सोयीस्कर होत होतं. ते पातेलं पण छोटं होतं आणि पीठ पण कमी होतं. म्हणून लाटणं पटकन असं फिरत होतं आणि ते लम्स सगळे मोकळे होत होते. म्हणून आम्ही लाटण्यानेच हे पीठ सगळं घेरून घेतलं. तर तिघांचे पण हात दुखून आले होते. नंतर एक जण झालं की दुसरं जण असे आम्ही तिघींनी घेऊन मिळून हे छान पीठ असं घेरून घेतलं. आणि हे दुसऱ्यांदा घेरल्यानंतर परत यावर एक ओला कपडा झाकून घेतला आणि गॅसवर 15 मिनटासाठी हे पीठ बारीक गॅसवर ठेवून दिलं. ते तुम्हाला आपल्याला हाताला चिकटणार नाही एवढं ते पीठ शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पापड आपण गोळा हाताने उचलल्यानंतर तो हाताला चिकटला नाही पाहिजे. आणि मग हे पीठ आम्ही टेरेसवर घेऊन गेलो. टेरेसवर घेऊन गेल्यानंतर इथे माझ्या मम्मीचं
पिशव्यांचं कलेक्शन. हे पिशव्या तुम्ही बघत असाल, हे साडीला लावलेल्या ज्या पिशव्या असतात ना, त्या पिशव्या माझी आई सांभाळून ठेवते आणि त्या आता हे पापडासाठी आम्हाला कामात येतात. आता मी तर लगेच टाकून देते, पण माझी आई काहीच वस्तू वाया जाऊ देत नाही. त्या पिशव्या पण सांभाळून ठेवते. हाताने असं स्मॅश करत होती आई आणि त्याच्या गोल गोल लाट्या तयार करून एका प्लास्टिकच्या पिशवीवर ती लाटी ठेवायची आणि वरच्या बाजूने पण दुसरी प्लास्टिकच्या पिशवी लावून ती अशी मशीनमध्ये प्रेस करून घेतल्यानंतर एकदम छान मस्त सफाईवार एकसारखा असा गोलाकार पापड आला होता. आता पापडांसाठी हे मशीन असल्यामुळे पापड पटापट होत होते. एकाच तासात सगळे पापड रेडी झाले होते. म्हणजे पापडांचं पीठ घेरून पापड लाटून ते वाळत घालून 1 तासात झाले आणि आम्ही एवढे सगळेजण होतो म्हणून मम्मीने एकाच दिवशी नागलीचे पापड पण करून घेतले होते. आता नागलीचे पापड करत असताना नागली आपल्याला 1 दिवस व 1 रात्र पाण्यात ठेवावी लागते आणि त्यानंतर ती उपसून एका कॉटनच्या कपड्यात रात्रभर बांधून ठेवावी लागते आणि ती पण अशी वाळत घालायची 3 ते 4 तास आणि ती गिरणीवरून दळून आणायची. ती पण अशी हाताने पटकन स्मॅश होईल अशी झाली की गिरणीवरून दळून आणायची. अगदीच कोरडी होऊ द्यायची नाही आणि वस्त्रगाळ करायचं. कॉटनच्या कपड्याने ते पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं. इथे तांदूळाचे पापडं उन्हात वाळत घातले. नंतर 1-2 किलोचं पातेलं आहे हे. एवढं पातेलंभर पीठ घ्यायचं आणि जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं. आता नागलीच्या पिठाला एवढं पाणी लागत नाही, ते तुम्हाला पुढे दाखवेलच. पाणी कमी पडलंच तर दुसऱ्या गॅसवर 1 ग्लास पाणी मी गरम करत पण ठेवलं होतं आणि हे पाणी आपल्याला या पातेलीत उकळून घ्यायचं. पाण्याला छान उकळी आली की यात आपण आता हे पीठ लाल असल्यामुळे यात सगळे आपण पदार्थ टाकू शकतो टेस्टसाठी म्हणून. इथे मी जिरे व ओवाची पूड करून घेतली होती. जिरे ओवा मिक्सरमध्ये वाटून घेतले होते. 2 चमचे घेतले, 2 चमचे तीळ घेतले, 2 चमचे पापडखार घेतला, 2 चमचे मीठ घेतलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला पाण्यात ॲड करायचे. 1 मोठा पळी तेल ॲड करायचं जेणेकरून पीठ खाली तळायला लागणार नाही. यातच नागलीचं पीठ पण ॲड करून घेतलं. नागलीचं पीठ ॲड केल्यानंतर लाटण्याने त्याला होल करून घ्यायचं जेणेकरून ते पाणी पिठावर येतं आणि होल करून ते पीठ आपल्याला 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. पण ते झाकल्यानंतर अगदीच म्हणजे बारीक गॅस ठेवायचा. ते पीठ जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि या पिठाचा इतका छान सुगंध घरभर दरवळला होता ना की मुलांकडून कंट्रोलच होत नव्हतं. मुलं कंटिन्यू किचनजवळ येत होते की कधी तुझं पीठ घेरून होतं आणि कधी मला ते खायला मिळतं. इतकं छान लागतं हे गरम गरम नागलीचं पीठ. त्यावर लसणाची चटणी आणि तेल घालून खूपच छान लागतं. दरवर्षी माझी आई तर फक्त खाण्यासाठी म्हणून अर्धा किलो पीठ जास्त करते की जेणेकरून मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांना ते खाता येईल. तांदूळाचं पीठ एवढं कोणाला आवडत नाही किंवा ते गव्हाचा जो चीक असतो तो पण जास्त आवडत नाही, पण नागलीचं पीठ घरात सगळ्यांना खूप आवडतं. जास्त काही आता तळण खात नाही, पण मग हे असं उन्हाळ्यातच हे पदार्थ खायला खूप छान लागतात आणि म्हणून जास्त आम्ही केलेच नव्हते. 4-4 किलोचे नागलीचे पापड, 4 किलो तांदूळाचे पापड असे करून घेतले होते आणि एकदम नव्हतं घेतलं आम्ही, थोडं थोडं करून गॅसवर घेतलं होतं. आता 2 किलो नंतर परत 2 किलोचं पीठ आम्ही घेरून घेतलं होतं. आता हे पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल हाताला चिकटत नव्हतं, तरी देखील आम्ही हे पीठ कापड झाकून पहिल्यांदा झाकून ठेवलं 10 मिनटासाठी गॅसवर, बारीक गॅसवर आणि नंतर परत ते एकदा घेरून घेतलं 10 मिनटानंतर. म्हणजे 2दा आम्ही ते घेरूनच घेतो की जेणेकरून त्याच्यातले ज्या लम्स असतील ते मोकळे होतील आणि पीठ पण छान. रंग बघत असाल तुम्ही किती छान रंग आला आहे त्या पिठाला आणि ते नागलीवर पण असतं. नागली कशी आहे त्याच्यानुसार पण ते पीठ असतं. तरी मला आधीची प्रोसेस तुम्हाला दाखवता आली नाही, पण पुढच्या वर्षी जर दाखवता आले तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. एवढे सगळेजण एकत्र असतो ना, आता काय काय शूट करावं असं होतं, तरी पण मी बऱ्यापैकी शूट केलं. पापड फक्त निमित्त असतं. पापडाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतो, गप्पा गोष्टी होतात आणि सगळ्यांनी मिळून कुठला तरी पदार्थ करण्याचा आनंदच वेगळा असतो. आता हे सगळं पीठ 10 मिनटासाठी ठेवल्यानंतर आम्ही सगळे परत टेरेसवर गेलो आणि टेरेसवर बसून आम्ही टेरेसवर गेल्यानंतर मुलं पण आमच्यासोबत येतात. त्यांना पण पापड टाकायचे असतात. पापड वाळत तरी घालू दे, त्यांना पण त्या मशिनीने पापड प्रेस करायचे असतात. त्यांची पण मध्ये मध्ये लुडबुड असते. कसे तरी आम्ही त्यांना लपवून टेरेसवर जात होतो आणि हे असं पीठ हाताने आधी आईने मळून घेतलं आणि ते मशीनने प्रेस केलं. आधी ताई बसली होती, नंतर मी बसले. एक एक पापड छान मशीनमध्ये प्रेस केला जात होता आणि पटकन होतात असे मशीन असल्यामुळे
सकाळी टेरेसवर ऊन नव्हतं म्हणून इथे सगळे आम्ही टेरेसवर बसून छान पापड करू शकत होतो. जर ऊन असतं तर टेरेसवर बसता नसता आलं, पण तिथे जिना टोपी आहे तिथे पण बसून आम्ही पापड करत असतो. तिथे असे एकावर एक जमा कर. अशाच प्रकारे सगळ्या मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही मस्त पापड लाटून घेतले. एखादा पापड तुटला तरी तो परत प्रेस करायला आम्हाला काहीच कंटाळा येत नव्हता. मस्त पापड व कुरडई उन्हात वाळवून घेतली. ती मोठ्या कढईत काढून घेतल्यानंतर मी असं शूट घेतलं होतं आणि आता धुळ्याला आल्यानंतर सगळे पापड मी तळून बघितले. तिथे पण तळून खाल्ले, पण ते शूट करायचं राहिलं होतं आणि घरी आल्यानंतर मुलांना लगेच ते तळून खायचं होते म्हणून मुलांसाठी तळायचेच होते. मग आज म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. तुम्ही बघत असाल किती छान पांढरी शुभ्र कुरडई आली आहे आणि हा जो पापड आहे ना तो सेम पोंगे लागतात ना तसाच लागतो. तांदूळाचा पापड आहे हा. खूप छान लागतो. तुम्हाला जर पापडची प्रोसेस कळली असेल तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच करू शकतात, पण कोणाची तरी मदत घ्या. एकट्याने करण्याचं काम नाही. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा. मस्त असे कुरकुरीत पापड मी एन्जॉय केले. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.